या आयोजित कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी आयोजकांना धन्यवाद देतो। यामध्ये सर आवाज येतोय का माझा? माशाळकर सर आवाज येतोय माझा? येत असेल तर कृपया तसं कळवा, किंवा येत नसेल तर तसंही कळवा। जे आयोजक आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत पेज हे जे आयोजक आहेत त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो। ओके सर, आवाज येतोय तर ठीक आहे। आणि या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला सर्वात प्रथम आमचे गुरुवर्य ज्यांनी सर्वात प्रथम आमचा बसव विचारधारेशी परिचय करून दिला ते आदरणीय पूज्य गुरुवर्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरुजी यांना शरणार्थी करून, आणि जे आयोजक आहेत त्यामध्ये अभिषेक देशमाने आहेत, गणेश वैद्य आहेत, माननीय आमचे मार्गदर्शक राजू भाऊ जुबरे आहेत, त्यांचे धन्यवाद मानून मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतोय। आज मला दिला गेलेला विषय आहे शरण हाविनहाळ कल्लय्या। थोडक्यात आज जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा या श्रावण महिन्याच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगला समाजोपयोगी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे जे आयोजक आहेत त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत। कारण असं आहे की प्रबोधनाचा जो काही हे काम आहे किंवा जे काही हा दीपक आहे तो अखंड तेवत ठेवा असंच आपल्याला आपल्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे। आणि सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि आपण प्रत्यक्ष कार्यक्रम घेऊ शकत नाही, जास्त माणसं सार्वजनिकपणे एकत्र जमू शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण ऑनलाईन आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो काही हा स्वीकार केलेला आहे, जो हा बदल, जे काळासोबत हा जो बदल आपल्यामध्ये व्हायला पाहिजे तो आपण अंगी स्वीकारला आहे, ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे काळाबरोबर स्वतः मध्येच एक कॉल आल्यामुळं थोडंसं मध्ये व्यत्यय आला, त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी। ओके, तर मी हे सांगत होतो की प्रबोधनाचा दीपक अखंड तेवत ठेवायला आपल्याला आपल्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करतोय। सगळ्यांना शरणार्थी। ओके, त्या दृष्टिकोनातून आपण काम करतोय। महापुरुषांच्या जयंत्या, स्मृती दिन आणि वेगवेगळी व्याख्यानं आपण आयोजित करीत असतो। महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळी शिबिरे, संमेलने, सभा, परिषदा आयोजित करतो। तसेच महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून प्रबोधनाकरिता शेकडो पुस्तकांचं प्रकाशन देखील झालेलं आहे। आणि एवढी मोठी प्रकाशन संस्था माझ्या माहितीत तर प्रथमच आहे की लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या काही मोजक्या संस्थांपैकी एक महाराष्ट्र बसव परिषद आहे आणि त्यांनीच आम्हाला या ठिकाणी बसव विचाराशी परिचित करून दिलेला आहे। त्यापूर्वी मला व्यक्तिशः बसव विचारधारा माहिती नव्हती। केवळ आणि केवळ माननीय आप्पा देवरुजी आणि महाराष्ट्र बसव परिषद यांच्यामुळेच आम्हाला ती लक्षात आली आणि आम्ही जोडलो गेलो। आणि हे प्रबोधनाचं काम त्यांचं निरंतरपणे चालू आहे आणि हा त्याचाच भाग म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे। काही जणांना असं वाटेल की श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम हा पुन्हा अजून आणखी आपण थोडासा अंधश्रद्धेकडे चाललो की काय, असा देखील प्रश्न पडू शकतो, परंतु तसं काही नाही। ओके, श्रावण महिन्यामध्ये अगदी बुद्धाच्या काळापासून किंवा अगदी बसवण्णाच्या काळामध्ये देखील श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस पडत असल्या कारणानं जी काही प्रचारक होती, जंगम प्रचारक होती, ती एकाच ठिकाणी गुहेमध्ये थांबायची आणि त्या ठिकाणी ते प्रवचन करायचे। जे प्रचारक होते ते सगळीकडे फिरत फिरत प्रचार करायचे, परंतु खूप मुसळधार पाऊस पूर्वी असायचा। आता एक पाऊस पडत नाहीये, त्यातल्या त्यात आपण लातूर मराठवाड्यासारख्या भागात राहतो, त्यामुळं आपल्याला पाऊस तेवढा पाहायला मिळत नाहीये। ओके, पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रचारकांना गावोगावी जाणं अवघड होतं। मग ते ज्या ठिकाणी, ज्या गुहेमध्ये, ज्या गलीमध्ये ते आहेत त्या ठिकाणी थांबूनच ते प्रवचन करीत असत, समाजाचं प्रबोधन करीत असत। आणि तेव्हापासून मग तो एक पायंडा पडला की श्रावण महिन्यामध्ये प्रबोधनाचे
परिवर्तनाचे कार्यक्रम हे घेतले जातात. त्याच्यामध्ये पुन्हा अंधश्रद्धा वगैरे किंवा पारा रूढी परंपरा असं कधी, ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्या मागे देखील काय हेतू होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला जाऊन विचार करावा लागेल आणि मगच आपल्याला टीका टिप्पणी करावी लागेल. ठीक आहे, तर आपण जे हे जे कार्यक्रम आयोजित करतो, जयंत्या असतील, स्मृतिदिन असेल, व्याख्यानमाला असतील, त्याचा उद्देश काय हे थोडंसं आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया. आणि मग मला जो दिला गेलेला विषय आहे शरण हविन्हाळ कल्लय्या या विषयावरती मी बोलणार आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा याचे उद्देश असे आहेत की आपल्या महापुरुषांनी कोणता संघर्ष केला हे आपल्या पुढील पिढीला कळण्यासाठी आपण जयंत्या, स्मृतिदिन आणि व्याख्यानमालाचं आयोजन करत असतो. अगदी ऑनलाईन व्याख्यानमालांचा देखील तोच उद्देश आहे आणि असावा, दुसरा काही उद्देश नाहीये. आपल्या महापुरुषांची जी विचारधारा होती ती आपल्याला आणि आपल्या इतर बांधवांना कळावी. त्यांचा संघर्ष कोणता होता, त्यांचा संघर्ष कोणासोबत होता, मग तो संघर्ष करीत असताना त्यांना काय समस्या आल्या, काय अडथळे आले, आणि मग ते कोणत्या विचारधारेसाठी लढले, कोणत्या विचारधारेसाठी त्यांनी बलिदान दिलं, स्वतःचा प्राणत्याग केला, ह्या सगळ्या गोष्टीचं मनन चिंतन करण्यासाठी हे कार्यक्रम असतात. आणि ते आपल्या पुढील पिढीला ते कळावे म्हणून हे आपण आयोजित करीत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महापुरुषांना हे काम करीत असताना, कोणतं काम, आपल्याला गुलामीतून मुक्त करण्याचं जे हे आपले महापुरुष काम करीत होते, त्यावेळेला त्यांना मदत कोणी केली, त्यांना सहकार्य कोणी केलं, असे कोणते महान सज्जन लोक आहेत की त्या लोकांनी आपल्या महापुरुषांना मदत केली, सहकार्य केलं, त्यांच्या प्राणाचं संरक्षण केलं, त्यांचा जीव वाचवला, त्यांना मदत केली. त्या महान सज्जन लोकांचं आभार मानण्यासाठी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील हे कार्यक्रम आपण आयोजित केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या महापुरुषांना जिवंतपणे कोणी त्रास दिला, त्यांचा कोणी छळ केला, त्यांचा अपमान कोणी केला, त्यांच्यावरती मारेकरी कोणी पाठवले, त्यांच्या हत्या करण्याचा कोणी प्रयत्न केला, हे देखील आपल्याला, आपल्या बांधवांना, आपल्या पुढच्या पिढीला समजलं पाहिजे. त्याच्यावरती देखील चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, इतिहासापासून धडा घेतला पाहिजे. हेच तर आपलं काम आहे, हेच तर प्रबोधनाचं काम आहे. याच्यातून चिंतन मंथन करून आपण सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून वर्तमान परिस्थितीमध्ये शत्रूच्या षड्यंत्राला आपण आणि आपले समाज बांधव बळी पडणार नाहीत. याच्यासाठी हे सर्व प्रबोधन कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि याचा उद्देश हा आहे, जेणेकरून वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्या संकटांचा सामना करत असताना आपण जागरूक असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. आपल्याला आपले शत्रू कळाले पाहिजेत, आपले मित्र कळाले पाहिजेत. जर आपण जागरूक असू तर कुठल्याही षड्यंत्राला बळी पडणार नाहीत. ओके, त्या उद्देशानं आपण हे कार्यक्रम आयोजित करीत असतो. आणि आज मला दिला गेलेला विषय आहे शरण हविन्हाळ कल्लय्या. मला खूप आनंद वाटतोय की या पद्धतीनं जे शरणांची मालिका या ठिकाणी दिली गेलेली आहे सगळ्या वक्त्यांना, की जेणेकरून प्रत्येक शरणांचे जे अप्रकाशित पैलू आहेत किंवा अप्रकाशित शरण आहेत त्यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकण्यासाठी ही जी व्याख्यानमाला आयोजित केली ती खरोखर ही संकल्पना चांगली आहे. माझ्याही डोक्यामध्ये पूर्वी ही संकल्पना होती, परंतु खूप दिवस लागतात त्याला आणि ऑनलाईनला खूप जण घेत होते कार्यक्रम, त्यामुळं ती काही संकल्पना आम्ही प्रत्यक्ष साकार करू शकलो नाही. परंतु राजूभाऊ जुबरे, महाराष्ट्र बसव परिषद, लिंगायत पेज, अभिषेक देशमाने यूट्यूब चॅनल चालवतात, खूप छान. हे एक प्रकारचं म्हणजे इतिहास त्या ठिकाणी नोंदवला जात आहे या माध्यमातून. ओके, त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना शुभेच्छाही आहेत पुढील कार्यक्रमासाठी. ओके, तर हे जे अप्रकाशित पैलू ते प्रकाशित करीत आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे लिंगायत बांधवांना महात्मा बसवंतांप्रती सर्व संघटनांनी जागरूक केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे, थोडासा इतिहास बसवंतांचं चरित्र त्यांना समजलेलं आहे लिंगायत बांधवांपर्यंत. परंतु लिंगायतांचा इतिहास तितकाच नाही आहे, तर खूप विशाल इतिहास आहे लिंगायत धर्माला. ओके, लिंगायत धर्माचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. ओके, आणि तो सर्व समाज बांधवांना माहिती असला पाहिजे. त्याच्यामध्ये 770 शरण आहेत, प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी आहे ना, प्रत्येकाचे वेगळे पैलू आहेत, प्रत्येकाची वेगळी वचनं आहेत, विचारधारा आहे.
ओके, एकाच विचारधारेसाठी ते लढलेले आहेत. जसं शिवाजी महाराज आणि त्यांची मावळे आहेत, तसंच 12व्या शतकात बसवण्ण आणि त्यांची शरण मंडळी आहेत. ओके, त्या प्रत्येक मावळ्याची माहिती, त्या प्रत्येक शरणांची माहिती आपल्याला असली पाहिजे. ओके, आणि ह्या हेतून हा जो कार्यक्रम आयोजित केलाय तो अतिशय स्तुत्य आहे. तर शरण हविनहाळ कल्लय्या यांच्याकडे आपण विषय वळूया. शरण हविनहाळ कल्लय्या हे नाव ऐकल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम हविनहाळ हे त्यांच्या गावाचं नाव आहे. विजयनगरमध्ये, विजयपूरमध्ये ते एक छोटंसं गाव आहे. अगदी मंगळवेढ्यापासून 18 मैलाच्या अंतरावरती आणि सोलापूरपासून 30 मैलाच्या अंतरावरती, विजयनगरहून 35 मैलाच्या अंतरावरती छोटंसं गाव आहे. अर्थातच सोलापूरच्या जवळ असल्या कारणानं सिद्धरामेश्वरांचा तिथं प्रभाव होताच. ओके, आणि जे शरण हविनहाळ कल्लय्या आहेत ते सिद्धरामेश्वरांचे शिष्य आहेत हे देखील आपल्याला सगळ्यात प्रथम नमूद करायला पाहिजे. की सिद्धरामेश्वर कोण होते आपल्याला माहिती आहे. सिद्धरामेश्वर सोलापूरचं ग्रामदैवत आहे. त्याच्याही पलीकडे सांगतो, सिद्धरामेश्वर हे 12व्या शतकातील बसवण्णा स्थापित अनुभव मंडपाचे तृतीय अध्यक्ष होते. अनुभव मंडपाचे तृतीय अध्यक्ष होते आणि त्यांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या मठामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले शरण म्हणजे शरण कल्लय्या आहे. शरण कल्लय्यांना पूर्णपणे ट्रेनिंग ही सिद्धरामेश्वरांची भेटलेली आहे आणि सिद्धरामेश्वरांचे ते एक शिष्य म्हणून आणि एक खूप मोठे विद्वान म्हणून त्यांची प्रचिती आहे. ते सुप्रसिद्ध होते त्या काळामध्ये. आज बऱ्याच शरणांना माहिती नाही, खूप चांगली गोष्ट आहे. शरण हविनहाळ कल्लय्या यांचा जन्म हविनहाळ गावी झाला आणि त्यांचे वडील हे सोनार होते. शिवय्या सोमवणे हे त्यांच्या आईवडिलांचं नाव. ते शिवभक्त कुटुंब, शिवभक्त दाम्पत्य होतं. ओके, भगवान शिवावरती प्रचंड निष्ठा असणारं हे दाम्पत्य. आणि त्यांची जी कला होती, जे सोन्यानं किंवा अलंकारानं ते वस्त्र मढवायचे, ते अतिशय प्रसिद्ध होते. आणि त्यांचं नाव ऐकून राजा बिजळानं स्वतः त्यांना काम दिलं होतं की त्यांचं जे उंची वस्त्र असतं ते देखील सोन्याच्या अलंकारांनी मढवायचं काम हे त्यांना देण्यात आलं होतं. ओके, शिवय्या यांना, ओके, म्हणजे कल्लय्यांच्या वडिलांना. आणि इतका कामाचा व्याप असायचा, सॉरी थोडंसं लाईट गेलेली आहे तरी आय थिंक मी दिसतोय सर्वांना. इतका कामाचा व्याप असायचा की मग शिवय्यांनी काय केलं की तो जो लोड आहे तो सगळा शरण कल्लय्याच्या अंगावरती दिला. म्हणजे रात्रंदिवस कल्लय्यालाच कामाला लावलं. परंतु कल्लय्या यांच्या मनामध्ये ध्यान, मनन, चिंतन, समाज प्रबोधन याच्याबद्दल आवड होती आणि ते त्यांच्या वेळातला वेळ, जास्त वेळ ते ध्यान, मनन, चिंतन, समाज प्रबोधन या कामी ते त्यांचा वेळ द्यायचे. मात्र वडिलांचा आग्रह असा होता की जास्त वेळ त्यांनी रात्रंदिवस त्यांच्या त्या तो जो गायक आहे त्यांचा, परंतु जास्त वेळ ते अपरात्री देखील उठून ते त्याला कामाला लावायचे. यामुळं कल्लय्यामध्ये आणि त्यांच्या वडिलांमध्ये प्रचंड वादविवाद झाले आणि त्याची परिणिती अशी झाली की शरण कल्लय्या हे घर सोडून निघून गेले. ओके, त्यांनी गृहत्याग केला. त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला की नेमकं मी काय करू, वडील तर मागे लागत आहेत, हे काम जास्त कर म्हणून अति करत आहेत. गायक तर ते करीतच होते, परंतु तेच कर आणि बाकीचं काही करू नकोस असं त्यांच्या वडिलांचा हट्ट असल्यामुळे त्यांनी घर सोडलं. त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आले, परंतु नंतर त्यांना प्रचिती आली की नाही, आत्महत्या करणं चुकीचं आहे. मग ते पुढे गेले सिद्धरामेश्वरांकडं. सोलापूरचं सिद्धरामेश्वर हे ग्रामदैवत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते हे महापुरुष होते, अनुभव मंडपाचे ते तृतीय अध्यक्ष होते. त्यांच्याकडं गेल्याच्या नंतर मग त्यांच्या ज्ञानाची जी तृष्णा होती, तहान होती, ती भागली. त्यांचं सगळं समाधान, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तिथं सिद्धरामेश्वरांनी दिली. सिद्धरामेश्वरांच्याच त्या आश्रमामध्ये त्यांचं लग्न झालं शरण कल्लय्यांचं. आणि ते वेद, शास्त्र, आगम, पुराण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला.
त्यातील फोलपणाचा त्यांनी स्पष्टपणे काय म्हणू आपण त्याला एक्सपोज केलं. त्यातील फोलपणा त्यांनी उघड केला. वेदशास्त्र, पुराण, आगम यांच्या माध्यमातून ब्राह्मण लोक कसं लुटत आहेत, कसं फसवत आहेत हे त्यांनी सगळीकडे उघड केलं. आणि मग हविन्हाळ कल्लय्या एक खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून सगळीकडे परिचित झालं. आणि आज देखील कल्लय्या या नावाचं स्मरण राहावं म्हणून कल्लप्पा, कल्लय्या ही नावं आज देखील लिंगायत बांधवांमध्ये आजही आढळतात. अगदी सिद्धरामेश्वरांचं स्मरण राहावं म्हणून आज देखील आपल्या आईवडिलांचे, आजोबांचे देखील नाव आहे सिद्धराम. माझ्या आजोबाचं नाव सिद्धराम आहे. ओके, ते सिद्धराम याचं ते शॉर्ट अँड फॉर्म, संक्षिप्त रूप सिद्धराम केलं. ओके, हे का बरं त्यांनी नावं ठेवले तर त्यांचं स्मरण राहावं. ओके, त्यांचा विसर आपल्याला पडू नये म्हणून ही नावं ठेवलेली आहेत. अगदी शरण कल्लय्याचं देखील नाव लिंगायत समाजामध्ये, लिंगायत बांधवांमध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. ओके, जसं सिद्धराम, ओके, कल्लय्या, कल्लाप्पा, ओके, ही नावं आज देखील आढळतात. हे फक्त त्यांची आठवण म्हणूनच आपण ठेवलेलं आहे. त्यांच्या कार्याचं, विचाराचं विस्मरण होऊ नये म्हणून ठेवलेलं आहे. तर तेवढी मोठी प्रचिती, ते प्रसिद्धीस पावले होते एक विद्वान म्हणून. आणि एक अतिशय महत्वाचा बोलका प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगावासा वाटतो, नमूद करावासा वाटतो. शरण कल्लय्याला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव कल्लवे. आणि खूप महत्वाचा प्रसंग सांगतोय पहा. शत्रू आणि मित्रांची ओळख करून देणारा हा प्रसंग आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला जावं लागेल. ओके, 12व्या शतकामध्ये आपल्याला इंग्रजांशी लढावं लागलं नाही. ओके, मोगलांशी लढावं लागलं नाही. ओके, तर मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेसोबतच आपल्याला लढावं लागलं. आणि त्यामध्येच बऱ्याच शरणांचं म्हणजे बलिदान आपल्याला द्यावं लागलं, प्राण द्यावी लागली. ओके, एक प्रसंग आहे, बोलका प्रसंग आहे. शरण हविन्हाळ कल्लय्या यांची मुलगी कल्लवे एकदा इष्टलिंग पूजेसाठी पाणी आणायला जाते. आणि पाणी आणायला गेल्याच्या नंतर अघटितपणे चुकून एका ब्राह्मणाचा धक्का लागतो. धक्का मग तो जाणीवपूर्वक धक्का देतो की चुकून लागतो हा भाग आपल्याला माहिती नाही. परंतु ब्राह्मणाचा स्पर्श होतो. आणि स्पर्श झाल्याच्या नंतर, ब्राह्मणाचा स्पर्श झाल्याच्या नंतर कल्लवे म्हणते की अरे रे रे रे, ओके, अस्पृश्य व्यक्तीचा स्पर्श झाला, हे पाणी टाकून द्या. आणि ती पाणी ती टाकून देते आणि नवीन पाणी घेते. बघा, 12व्या शतकामध्ये हे घडतंय. ब्राह्मणाचा स्पर्श झाल्याच्या नंतर कल्लवे, शरण हविन्हाळ कल्लय्या यांची मुलगी इष्टलिंग पूजेसाठी पाणी घेऊन जात असताना ब्राह्मणाचा स्पर्श झाल्यामुळे ती पाणी टाकून देते आणि नवीन पाणी घेते. काय झालं असेल, तो ब्राह्मण इतका चिडला, त्यानं तो स्पर्श जाणीवपूर्वक केला, हेतुपुरस्सरपणे केला, त्रास देण्यासाठी की नकळतपणे केला, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्यावेळेला जी कल्लवेची रिॲक्शन असते ती की ही ते पाणी सांडून देते की मला ह्या भवी माणसाचा स्पर्श झाला, नीच माणसाचा स्पर्श झाला, आणि हे मी पवित्र इष्टलिंगाला ते पाणी मी अर्पण करू शकणार नाही. जे ब्राह्मणाला स्पर्श केले ते पाणी मी इष्टलिंगाला अर्पण करू शकणार नाही. तिने ते पाणी टाकून दिलं आणि नवीन पाणी घेतलं. मग त्या ब्राह्मणाच्या अंगाचा तिळपापड झाला, खूप रागात आला. त्यानं मग सगळ्या ब्रह्मवृंदांना बोलावून घेतलं, सगळ्या इतर ब्राह्मणाला बोलावलं, सांगितलं की हे शरण कल्लय्याच्या मुलीनं असं असं केलं की फक्त ब्राह्मणाचा स्पर्श झाला तर ते पाणी टाकून दिलं. ब्राह्मणाचा विटाळ, आमच्या स्पर्शाने तुम्ही विटाळता. सगळे ब्राह्मण कल्लय्याला भांडायला गेले की आम्ही एवढे नीच आहोत का की आमचा स्पर्श तुम्हाला चालत नाही. त्यावेळेस कल्लय्याने पूर्णपणे, अगदी ठामपणे त्याच्या मुलीची बाजू घेतली. नुसती बाजूच घेतली नाही तर असं सांगितलं की जे कल्लवेनं केलेलं आहे ते बरोबरच आहे. याच्याही पलीकडे सांगितलं की शिवभक्ताच्या घरचा कुत्रा देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही ब्राह्मणांना. एवढे तुम्ही नीच आहात. आमच्या घरचा कुत्रा, शिवभक्ताच्या घरचा कुत्रा देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही. असं म्हटल्यानंतर सगळे ब्राह्मण त्याच्या अंगावर मारायला धावले. परंतु हविन्हाळ कल्लय्या हा शरण अतिशय बुद्धिमान विद्वान होता. त्याला वेद पुराणांचा अभ्यास होता. आणि मग त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले. वेदांबद्दल, शास्त्रांबद्दल, पुराणांबद्दल प्रश्न उत्तर सुरू झाली. ब्राह्मण प्रश्न विचारू लागले
ओके, या वेदाबद्दल माहिती आहे तुम्हाला, यजुर्वेदाबद्दल माहिती आहे. आणि मग त्या प्रश्नोत्तरामध्ये वादविवादामध्ये शरण हाविनहाळ कल्ले यांनी समस्त ब्रह्मवृंदाला पराजित करून टाकलं, सगळ्यांना हरवलं. इतका विद्वान माणूस. ओके, आणि मग तिथं सगळ्या ब्राह्मणांचा अहंकार पण धुळीस मिळाला. त्यानंतर कोणी हाविनहाळ कल्ले याला प्रश्न विचारायला गेले नाही. ओके, ब्राह्मणांना तिथून खाली माना घालून याव्या लागल्या. ओके, आणि त्यांनी ते सिद्ध केलं की शिवभक्ताच्या घरचा कुत्रा देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही. ओके, यस, जरी तुम्ही म्हणत असाल की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत, तरी आमच्यासाठी तुम्ही अस्पृश्य आहात. ओके, ही फार मोठी गोष्ट आहे 12व्या शतकात होणारी. आज 21व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे, पुण्याच्या होलेबाईंची बातमी प्रकरण माहिती आहे की तिथं ब्राह्मणबाईच्या घरामध्ये मराठाबाई स्वयंपाकासाठी होती. तर त्या ब्राह्मणबाईने अधिकारी, उच्च शिक्षित अधिकाऱ्यांनी केस केली होती की मला माहिती न देता, म्हणजे ही शूद्र मराठाबाई आमच्याकडं स्वयंपाक केली, मला खोटं सांगितलं की ब्राह्मण आहे म्हणून, आणि हे तर शूद्र आहे म्हणून केस केली होती त्या ब्राह्मण अधिकारी बाईने. ओके, ब्राह्मणांनी इथल्या बहुजन समाजाला शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य घोषित केलं. परंतु शरणांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं. जशास तसं, तुम्ही आम्हाला शूद्र म्हणताय ना, आम्ही तर मानव धर्माचं पालन करतोय. ओके, दया हाच धर्म हा पालन करतोय, आम्ही तर उच्च आहोत, नीच मानसिकता तर तुमची आहे. अगदी बसवण्णांनी देखील आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की ब्राह्मण नीच आहे. ओके, बसवण्णांच्या वचनांमध्ये वगैरे आपण नंतर कधीतरी जाऊया. आज आपण शरण हाविनहाळ कल्ले यांची वचनं पाहूयात. आणि मग त्या काळामध्ये हाविनहाळ कल्लय्या यांच्या मुलीनं ब्राह्मणाला तशी उत्तर दिली, म्हणजे होती. आणि त्यांना ट्रेनिंग देणारे, त्या मुलीला, कल्लवीला ट्रेनिंग देणारे शरण हाविनहाळ कल्लय्या हे किती क्रांतिकारक होते. आणि ते कुणाच्या तालमीत घडले होते, तर ते घडले होते सिद्धरामेश्वरांच्या तालमीमध्ये घडले होते. ओके, कुठल्याही ब्राह्मणांना त्यांच्याशी वादविवाद घालण्याची हिंमत नव्हती, आणि जरी कोणी केली तरी ते त्यांनी पराभव केला होता. समस्त गावासमोर सगळ्या ब्राह्मणांचा वादविवादामध्ये त्यांनी पराभव केला होता. आणि मी म्हणणाऱ्या वेदशास्त्र पंडितांना खाली माना घालून जाव्या लागल्या होत्या. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे शरण हाविनहाळ कल्ले. त्यांच्या चरित्राबद्दल जास्त काही माहिती आपल्याला उपलब्ध नाहीये, परंतु जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ऑथेंटिक असे काही वचन आहेत. ते वचन या ठिकाणी मी सांगतो. प्रामुख्यानं वचनांमधून आपल्याला आपल्या शत्रुमित्रांची ओळख झालेली आहे. मी सुरुवातीलाही नमूद केलं की आपला संघर्ष त्यावेळेला ना मोगलांशी होता ना ब्रिटिशांशी होता. जो होता तो मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेशी होता, त्या विषमतेशी होता. ओके, आपला समतावादी विचार होता. आपले सगळे शरण, आपले सगळे महापुरुष हे समतेसाठी लढले, हक्कासाठी लढले. या उलट ज्या वेळेला इंग्रजांना कळालं की महात्मा बसवेश्वरांचं एवढं मोठं काम आहे, शरणांचं एवढं मोठं काम आहे, त्यांनी इंग्लंडमध्ये, तुम्हाला माहिती आहे, बसवण्णांचा स्टॅच्यू उभारला, पुतळा उभारला. आणि त्या उभारणीच्या कामामध्ये पाकिस्तानमधल्या काही मुस्लिमांनी देखील वोटिंग केली की नाही उभारला पाहिजे. ज्यावेळेस तिथून काही असेंब्लीमधून लोकांचा विरोध होऊ लागला की नाही उभारू नये, त्यावेळेला वोटिंग केली पाकिस्तान अफगाणिस्तानातल्या रिप्रेझेंटेटिव्हनी. अगदी ज्यावेळेला लिंगायत धर्म मान्यतेचे मोर्चे निघाले त्यावेळेला देखील मुस्लिमांनी आपल्या मोर्चामध्ये फळ वाटप केली, पाणी वाटप केली, आपल्या पूर्ण संविधानिक अधिकारासाठी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि समर्थन केलं, विरोध नाही केला. विरोध कोणी केला? पहा, त्या काळात जे बसवण्णाला विरोध करीत होते, त्या काळात जे शरण हाविनहाळ कल्लय्याला विरोध करत होते, त्या काळात जे कल्लवेला विरोध करत होते, त्याच लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेने आजच्या आपल्या लिंगायत धर्म मान्यतेच्या आंदोलनाला देखील विरोध केला. ही थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे. ओके, जेणेकरून आपल्याला आपले शत्रू, आपले मित्र कळावेत आणि आपण सतर्क राहू त्यांच्यापासून. त्यासोबत आपण कसं वागलं पाहिजे, चळवळीमध्ये काम करीत असताना, समाजामध्ये काम करीत असताना आपण कसं वागलं पाहिजे, त्याची गाईडलाईन आपल्याला शरणांच्या वचनांमधून मिळते. ओके, शरणांची जर वचनं आपण पाहिली तर त्याच्यात आपल्याला गाईडलाईन मिळते. ओके, आपल्याला आपण कसं वागलं पाहिजे नैतिकतेला. ओके,
त्याची एक नियमावली त्यांनी दिलेली आहे, एक प्रकारची ट्रेनिंग भेटते आपल्याला. वचनं ही आपल्याला ट्रेनिंग देतात. आपण जर वचनं वाचली आणि ते जर आपल्या मुलांना सांगितलं तर तो एक प्रकारचा केडर कॅम्प होईल, एक प्रशिक्षण शिबिर होईल की जीवन कसं जगावं, माणसानं आचरण कसं करावं, ज्याचा एक संदेश, याची एक नियमावली, एक गाईडलाईन आपल्याला त्या वचनातून मिळते. शरण हाविनहाळ कल्ले यांची काही वचनं आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. जाती व्यवस्थेच्या विरोधातलं हे वचन आहे. पहा, आपली जेवढी शरण मंडळी आहेत, एकाही शरणाने जाती व्यवस्थेचा, जन्मावर आधारित जाती व्यवस्थेचा स्वीकार केलेला नाहीये, त्याला विरोधच केलेला आहे. आता ही जी वचनं आहेत त्यामध्ये ब्राह्मण आणि शरण यांच्यामध्ये झालेले संवाद देखील आहेत, किंवा ज्या विषयावरती त्यांचा वादविवाद झाला तो देखील आशय या वचनामधून आपल्या लक्षात येतो. तर पाहूया. ब्राह्मण प्रथम, शूद्र शेवटी असला तरी सर्वांचा जन्म एकसारखाच. पहा, ब्राह्मणी व्यवस्था आपल्याला सांगते की ब्राह्मण हे वरती आहेत आणि नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहेत, आणि अतिशूद्र तर त्याच्या गिनतीमध्येच नाही आहेत, ते वर्णबाह्य आहेत. ब्राह्मण वरती आणि सगळ्यात खाली शूद्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आज देखील आहे. शंकराचार्य, हिंदू धर्माचे जे शंकराचार्य, तथाकथित हिंदू धर्माचे जे शंकराचार्य आहेत, हिंदू धर्म नाही, तो ब्राह्मण धर्म आहे, ते त्यांच्या पॉलिसीसाठी स्वतःला हिंदू म्हणून घेतात, बहुसंख्य लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून. ते आजही आपल्याला शूद्र म्हणतात. आपल्यालाच नाही तर आपल्या जे गुरु म्हणून घेणारे लोक आहेत त्यांना शूद्र म्हणतात. फॉर एक्झाम्पल, केदारच्या जे शिवाचार्य महाराज आहेत, स्वतःला ते पंचाचार्यामध्ये एक जगद्गुरू म्हणून घेतात, त्यांना त्या ब्राह्मण शंकराचार्यांनी सांगितलं की हा शूद्र व्यक्ती आहे आणि याला ह्या मंदिरावरून हाकलून द्या, हा इथं असल्यामुळे तर प्रलय आलाय केदारनाथला. असं लॉजिक त्या ब्राह्मण शंकराचार्यानं 21व्या शतकामध्ये सांगितलं. 21व्या शतकामध्ये. ओके. कोणाला? जे स्वतःला जगद्गुरू म्हणून घेतात अशा लोकांना ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, आम्ही ब्राह्मण आहेत, तिथं त्या मंदिरावरती ब्राह्मण पुजारी पाहिजे, तुम्ही शूद्र असल्या कारणानं तिथं मोठा प्रलयाला आपत्ती आली. आज सांगतात 21व्या शतकामध्ये. 12व्या शतकामध्ये काय परिस्थिती असेल विचार करा. आणि आज त्यांना सडेतोड उत्तर देण्याची कोणाचीही हिंमत नाहीये, जे की 12व्या शतकामध्ये शरण हाविनहाळ कल्ले याच्या मुलीमध्ये हिंमत होती, ती हिंमत आज यांच्यामध्ये नाहीये. अर्थातच जे लिंगायत विचारधारेचे आहेत त्यांच्यामध्ये ती हिंमत आहे आणि आपण सडेतोड त्याला उत्तरही देत आहोत. परंतु काही जण त्यांची गुलामीच स्वीकारून त्यांच्या गुलामीतच आनंद मानत आहे, परंतु त्यांना सडेतोड उत्तर देण्याची ताकद बसवंतांच्या आणि बसवादी शरणांच्या वचनांमध्ये आहे. ओके, पाहूया. ब्राह्मण प्रथम, शूद्र शेवटी असला तरी त्यांचा जन्म तर एकसारखाच होतो ना. ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही उच्च आहोत, तुम्ही नीच आहोत, शूद्र आहोत, तुम्ही लिंगायत शूद्र आहोत. मग कल्लयांनी सांगितलं तुम्ही उच्च आणि आम्ही शूद्र नीच कसे काय? तुमचा जन्म आणि आमचा जन्म एकसारखाच होतो का वेगळा होतो का? तुमचा जन्म पण आईच्या पोटातून होतो, आमचा जन्म पण आईच्या पोटातून होतो, मग तुम्ही उच्च आणि आम्ही नीच कसे? हा प्रश्न, हे लॉजिक 12व्या शतकामध्ये त्यांनी विचारलं. व्यवस्थेला त्यांनी हे प्रश्न विचारला. आहार, निद्रा, भय, मैथून हेही सारखेच. ब्राह्मणांचा आहार आणि शूद्रांचा आहार हा देखील सारखाच आहे. तुम्ही जे खाता तेच आम्ही खातो, आम्ही जे खाता तेच तुम्ही खाता, मग तुम्ही उच्च आणि आम्ही नीच कसे काय? आम्ही ज्याप्रमाणे निद्रा घेतो, झोप घेतो, त्याच पद्धतीने तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे. मग तुम्ही वेगळे, तुम्ही उच्च आणि आम्ही नीच कसे काय? आम्हाला जशी भीती वाटते तशीच भीती तुम्हाला वाटते, मग तुम्ही उच्च आम्ही नीच कसे काय? मैथुनही सारखंच आहे, प्रजनन क्रिया देखील सारखीच आहे, तुमची वेगळी आणि आमची वेगळी असंही काही नाही, मग तुम्ही उच्च आणि आम्ही नीच हे कसं काय? असे प्रश्न शरण हाविनहाळ कल्ले यांनी 12व्या शतकात व्यवस्थेला विचारलेले आहेत, ब्राह्मणवादी व्यवस्थेला विचारलेले आहेत. आज देखील काही जणांची हिंमत होत नाही. आज देखील ब्राह्मणी व्यवस्था, जर काही लोक मंदिरात गेले, शूद्र लोक, तर मंदिर गोमूत्र शिंपडून साफ करतात.
आणि सांगतात की तुम्ही शूद्र आहोत, शूद्रानं मंदिर अपवित्र झालं म्हणून. परंतु असे प्रश्न विचारण्याची हिंमत कोणामध्ये नाही आहे. वचनांमधून आपल्याला ती पाहायला मिळते. तर पुढं वचनांमध्ये सांगितलेलं आहे की शरणांना कोणतीही जात नाहीये. सप्तधातू समम पिंडम समयोनी समुद्भवम आत्मजीव समायुक्तम वर्णानाम किम प्रयोजनम. वर्णाचे प्रयोजन काय आहे? आपण सगळेजण सारखे आहोत, आपले सगळ्या गोष्टीमध्ये साम्य आहे ब्राह्मणांच्या आणि शूद्रांच्या. तर मग तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे कसे काय? आणि शरणांना कुठलीही जात नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, जातीभेद या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचं काम हे शरणांनी केलेलं आहे. शरणांच्या वचनातून त्यांनी जाती व्यवस्थेला, चातुर्वर्ण व्यवस्थेला, स्त्री दास्याला त्यांनी प्रचंड प्रखर विरोध केलेला आहे. अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी ती व्यवस्था नाकारलेली आहे. त्यासोबत जीवन कसं जगावं याची एक गाईडलाईन देखील त्यांनी दिलेली आहे. आज आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, धन्यवाद. शेवटचं वचन घेणार आहे. ओके, ते देखील शरणांसाठी आहे. शरणांनी कसं जीवन जगावं याची गाईडलाईन आहे, याची ट्रेनिंग आहे. आपण लिंगायत चळवळीमध्ये काम करत आहोत, आपण लिंगायत आहोत, लिंगायत समाजाचा घटक आहोत. हे आपले वारसदार आहेत. बसवण्ण आणि 770 शरण हे आपले वारसदार आहेत. त्यांच्या आपण वारस आहोत. आपण कोणत्या जबाबदारीने वागलं पाहिजे, काय जबाबदारीनं बोललं पाहिजे, कसं आपलं आचरण पाहिजे हे आपल्याला वचनातून सांगितलेलं आहे. आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. ओके, प्रामुख्यानं आपण तरी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. वचन सांगतो, स्वतःच्या गुणांची स्तुती करू नका. कल्लय्या म्हणतात, स्वतःच्या गुणांची स्तुती करू नका, इतरांच्या गुणांची निंदा करू नका. पहा, खूप मोठी गोष्ट आहे. ऐकायला आणि बोलून दाखवायला जरी सोपी वाटत असली तरी पण, कारण आज आत्मस्तुती, गर्व ही भावना इतकी वाढलेली आहे. ओके, म्हणजे माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाहीये, माझ्यासारखा विद्वान कोणी नाहीये, माझ्यासारखा ज्ञानी पंडित कोणीच नाहीये, चळवळीमध्ये देखील माझ्या इतकं ज्ञान कोणालाच नाहीये, असा गर्व आपल्यामध्ये निर्माण झालाय. कल्लय्या काय सांगतात? ही सगळ्यांसाठी आहे. ओके, इन्क्लुडिंग मी, सगळ्यांसाठीच आहे हे, की आत्मस्तुती, स्वतःच्या गुणांची स्तुती करू नये. आपण करतोय. मीच सगळ्यात हुशार, मीच सगळ्यात ज्ञानी, मीच सगळ्यात चांगला, त्याच्या उपर माझीच संघटना सगळ्यात चांगली. ओके, इतरांच्या सगळ्या संघटना चुकीच्या, हे महाराज तसे, ते महाराज तसे, हे नेते तसे, फक्त माझी संघटना, मीच तेवढा चांगला, आणि मग बाकीच्यांची निंदा करायची. ओके, इतरांच्या गुणांची निंदा करू नको. ओके, शरण सांगतायत आपल्याला, कल्लय्या सांगतायत, जे करू नको म्हटलं ते आपण करतोय. आत्मस्तुती करू नको म्हटलं की आपण आत्मस्तुती, इतरांची निंदा करू नको म्हटलं की आपण इतरांची निंदा करतो. अशाने काय होईल? चळवळ वाढणार नाही. ओके, आपली ताकद तयार होणार नाही. जी नवीन लोक आपल्याला जुडणार आहेत ती जुडणार नाही. निंदा केल्याने ते आपल्या जवळ येणार नाही. ओके, आपल्याला प्रेमाने समजावून सांगावं लागेल. ओके, समजावून सांगितलं तरच ते जवळ येतील. आणि गर्वाची भाषा वापरली तर ते अजिबात येणार नाही. व्यर्थ कोणाविषयी बोलू नको. व्यर्थ कोणाविषयी बोलू नको. ओके, कोणाबद्दलही वाईट साईट बोलायचं नाही. ओके, अगदी तो या जातीचा, तो त्या जातीचा, आम्ही उच्च, तुम्ही नीच, काही वायकळ बडबड करायची नाही. ओके, नियम आहे, हे वचनामध्ये नियमावली आहे, असं करायचंच नाही आपल्याला. ओके, कोणाच्याही जातीबद्दल असो किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल असो त्याला नावं ठेवायची नाही, त्याची निंदा करायची नाही, व्यर्थ बडबड आपण करायची नाही. ओके, चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी विशेष. बोलून खजील होऊ नको. प्रकटपणे अथवा अंतरंगात रागावू नको. ओके, बघा आता चळवळीत आपण तर काय होतं माहिती का? जर समजा नवीन काही व्यक्ती आपल्या समोर आले आणि त्यांनी काहीतरी आपल्या मनाच्या वेगळं, अपेक्षेपेक्षा वेगळं किंवा विचारधारेच्या वेगळं काही केलं,
तर मग आपण रागावतो, त्याच्यावर भडकतो. ओके, आणि भडकल्यानं काय होतं की तो व्यक्ती आपला, ओके मध्येच पुन्हा एक कॉल आला त्यामुळे व्यक्ती आला. तर रागवल्याने काही होणार नाही, रागवू नका, लाथाडू नका, त्यांची निंदा करू नका. त्यांना जवळ घ्या, त्यांना समजावून सांगा, परंतु रागवू नका, स्वतःवरही रागवू नका. अशा अनेक वचन आहेत शरणांची, अगदी वसुंधांची देखील खूप वचन आहेत. आपण कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. ओके, आणि आपल्यासाठी ती फार आवश्यक आहेत वचनं. त्याच्यावर खरं तर त्या नीतिमूल्यांच्या पाठावरती एक केडर कॅम्प होऊ शकतो. आपण कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे यावरती फक्त वचनं घेऊन, वचनाच्या बाहेरचं काही नाही, फक्त वचनं अशी सांगतात. ओके, पुढे सांगतो, प्रकटपणे अथवा अंतरंगात रागवू नको, दुसऱ्यांनाही रागवू नका किंवा स्वतःही मनातल्या मनात रागवू नका, त्याने नुकसान आपलं होईल. आपले जीवन असेपर्यंत समता समाधान भरभरून राहू दे. आपले जीवन असेपर्यंत, जिवंत आहात तोपर्यंत समतेने वागा, समाधानाने वागा, असंच सांगितलेलं. ओके, कोणाबद्दलही काहीही विषमतेची भावना, उच्चनीचतेची भावना बोलूनही दाखवू नका, अजिबात निंदा करू नका. जर बोललात तर ते जोडणार कसे? तुम्हाला बहुजन समाज एकत्र करायचा आहे, तुम्हाला सगळ्या समाज बांधवांना एकत्र करायचं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित व्यवस्था निर्माण करायची. आणि जर तुम्ही त्यांची निंदा करू लागला, त्यांच्यावर रागावू लागला, समतेने जर वागत नसाल, तर तुम्ही तुमचा उद्देश कसं साध्य करणार? उद्देश कोणता आहे? तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचं निर्माण करायचं आपल्याला. असं करू नका. समतेनं आयुष्यभर वागा. महालिंग कल्लेश्वराचे शुद्ध आत्मस्वरूप जाणल्यानंतर केवळ सहज समाधान लाभावे. तर याच गोष्टीमध्ये आपल्याला समाधान आहे, बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला समाधान नाही आहे. ओके, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचं आपल्याला निर्माण करायचं आहे. हेच आपल्याला ह्या वचनातून प्रतीत होतं. आपल्याला विषमतावादी व्यवस्थेला झुगारून देऊन समतावादी व्यवस्था निर्माण करायची आहे. दया हाच धर्म आहे. ओके, या अनुषंगानंच धर्माची स्थापना बसवतांनी केलेली आहे. त्या धर्मानुसार आपल्याला आचरण करायचं आहे. ओके, हेच आपल्याला सर्व शरणांनी सांगितलेलं. शरण हामिनहाळ कल्लय्या यांनी देखील आपल्या वचनातून तेच सांगितलेलं आहे. आणि जास्त या ठिकाणी आता वेळ होतोय, 6 वाजता आदरणीय आप्पाजींचं देखील प्रवचन असतं. तर जास्त अधिक वेळ न लांबवता मी या ठिकाणी माझ्या व्याख्यानाचा शेवट करतो. आपण सर्वांनी हे मनपूर्वक ऐकलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत पेज, फेसबुक पेज यांचं देखील प्रामुख्याने मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि जरी समजा माझ्याकडून काही ओघामध्ये काही त्रुटी किंवा चुका झाल्या असतील, आपली माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शरण.